बाळू मामा वैदव वैदव वैदे बाळू मामा वैदव वैदव पैदे हा. बऱ्याच मांत्रिका यासाठी मायाप्पा आणि सत्यवा मातेनं ठरवलं की बाळूचं आपण लग्न करू. म्हणून अकोळमध्ये असलेली मोठी बहीण गंगूबाई ही अकोळमध्येच हिराप्पा खिल्लारे यांना दिलेली. गंगूबाईची मोठी मुलगी सत्यवा मायाप्पा आणि सत्यवा या दोघांना पसंत पडली. एक दिवस हिराप्पा खिल्लारे आणि गंगूबाई दोघंही मायाप्पाच्या घरी आले आणि आल्यानंतर त्यांनी मायाप्पाला आणि सत्यवाला सांगितलं की आमची मुलगी माझी मुलगी सत्यवा ही बाळूला देऊ. बाळूला देऊ म्हटल्यानंतर बाळूचा विचार घेण्यासाठी बाळूला बोलावून आणल्यानंतर बाळूंनी स्पष्ट सांगितलं, अक्का मी तुझ्या मुलीसोबत लग्न करणार नाही, कारण आमच्यासारख्याची लग्न शेवटाला जात नाही. शेवटी हिराप्पा खिल्लारे यांनी सांगितलं, बाळू तुला लग्न करावं लागेल सत्यवासोबतच. तरी बाळूंनी स्पष्ट शब्दात सांगितलं, जर माझं लग्न केलं तर लग्नाच्या मंडपामधून तिसऱ्या दिवशी तुझं मड जाईल. असं ज्यावेळेस बाळूने म्हटलं त्यावेळेस सत्यवा माता रागावली. अरे बाळू, तुझ्या जिभेला हाड आहे किंवा नाही? तू काय बोलायला लागला? खरोखरच जबरदस्ती बाळूसोबत हिराप्पा खिल्लारे आणि गंगूबाई यांनी सत्यवाचं लग्न लावलं. लग्न मंडपामध्ये तिसऱ्या दिवशी हिराप्पा खिल्लारेला पोटातून कळ निघाली आणि त्या दिवशी तो मरण पावला. मरण पावल्यानंतर हिराप्पा खिल्लारे यांनी बाळूला स्पष्ट शब्दात सांगितलं की बाळू, खरोखर तुला वाचासिद्धी प्राप्त झालेली आहे. आता एकच कर, मला वचन दे की माझी पत्नी, माझ्या मुलगी आणि 2 मुलं वापा आणि सिद्धाप्पा यांचा सांभाळ कर. अशा प्रकारे हिराप्पा खिल्लारेनं बाळूकडून वचन घेतलं आणि बाळू हिराप्पा खिल्लारे यांच्या घरी मुलांना सांभाळण्यासाठी गेला. मायाप्पांनी स्पष्ट सांगितलं की तुला अक्काच्या येथेच मुलांचा सांभाळ करावा लागेल, कारण त्या ठिकाणी तुला राहावं लागेल, कारण तू वचन दिलेलं आहे. ज्यावेळेस गंगूबाईकडे म्हणजेच अक्काकडे राहण्यासाठी गेला बाळू, तर मुलगी आणि 2 मुलं बाळूला गंगूबाई म्हणजेच बाळूमामाची मोठी बहीण आणि वापा, सिद्धाप्पा, लगमवा यांचा सांभाळ करण्याचं वचन दिलं हिराप्पा खिल्लारेंना. हे पूर्ण करण्यासाठी बाळू बहिणीकडे राहायला लागला. आता धनगर समाज मेंढ्याजवळ नाहीत, म्हणून बाळूने स्वतःच्या कमरेचा करदुडा आप्पाच्या वाडीला मामाकडे आले आणि त्या ठिकाणी चांदीचा करदुळा मामाच्या हाताने विकला. त्याच्या मोबदल्यामध्ये 5 बकऱ्या घेतल्या आणि पुन्हा अकोळला निघून गेले. या 5 बकऱ्यांचा सांभाळ करत सत्यवा, लगमवा, मोठी बहीण गंगूबाई हे दर मुक्काम करत. ज्यावेळेस उन्हाळ्याचे दिवस त्यावेळेस मामांना एक चमत्कारिक प्रसंग घडला. तो म्हणजे 2 युगपुरुष विहिरीच्या काठावर उभे राहिले. बाळूमामा विहिरीतून पाणी आणत असताना त्यांचं दर्शन झालं आणि बाळूला त्यांनी प्रश्न केला की बाळ, आम्हाला फार तहान लागलेली आहे, आम्हाला पाणी पाज. बाळूनं विहिरीत जाऊन एक लोटा भरून पाणी आणलं. दोघांनी थोडं पाणी प्यालं. त्यावेळेस ते दोन्ही पुरुष बोलायला लागले की आमची तहान अजून गेली नाही, बाळू तुला पुन्हा पाणी आणावं लागेल. पुन्हा विहिरीत बाळू उतरला. पुन्हा एक लोटा भरून पाणी आणलं. दोन्ही महापुरुषांनी ते पिलं. दोघांची अंतःकरणं शांत झाली आणि त्यांना सांगितलं की बाळू, खरोखरच आम्हाला जी तहान लागलेली होती ही आमची तहानेची इच्छा पूर्ण केलीस. तुला वाचासिद्धी प्राप्त झालेली आहे आणि म्हणून
याच्यापुढे तू जे बोलशील ते खरं होईल. अशा प्रकारे त्या पुरुषांनी त्यांना आशीर्वाद दिला. त्यावेळेस पुढे बाळू मामा हे मेंढ्या चारत असतानाच एक दिवस तळावर लगमवा हिने मेंढक्याचं दूध खाण्याचं बंद केलं. बाळूमामाला गोष्ट समजली की माझी जी मेंढकी आहे त्या मेंढक्याचं दूध यांना खायला मिळत नाही. सत्यवानं आणि लगमवानं दूध बंद केलेलं आहे आणि दररोज दूध रई लावत असत. परंतु मामांनी एक दिवस काय केलं, मडक्यावर कोणत्याच प्रकारे लोण्याचा गोळा येऊ दिला नाही आणि सांगितलं, तुम्ही मेंढक्याचं दूध खाणं बंद केलं, याच्यापासून तुम्हाला काय उत्पन्न आहे आणि दूध विकून तुम्हाला काय फायदा आहे. त्यावेळेस लगमवा बोलायला लागली, मामाची साली बोलायला लागली की अरे बाळू, पैसा हा दूध विकल्यानंतरच मिळतो, पैसा काय ही जमिनीतून मिळत नाही. मामाला अशा प्रकार आणि हसत असतानाच मामांचा तळ त्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी निघाला, सांबरा गावामध्ये चालला. त्यावेळेस एक धनगर समाजाचा माणूस म्हातारा मामाच्या समोर आला आणि उघडा होऊन पाया पडायला लागला की तू आमच्या धनगर समाजाचा देव आहेस, मला काही कर, पण मला 1000 रुपयाची नळ आहे, माझी गरज भागव. बाळूमामा बोलायला लागले, अरे मी धनगर माणूस, रात्रंदिवस मेंढ्या राखणारा, मजोळ पैसा कुठला, मी काय सावकार माणूस नाही. तो धनगर माणूस म्हातारा बोलायला लागला, मामा काही करा, तुम्ही आमच्या धनगराचे सावकार आहात आणि तुम्हाला माझी गरज भागवावीच लागेल. शेवटी बाळूमामा विचार करायला लागले. त्या म्हाताऱ्याला सांगितलं, खाली बस. मामा खाली बसले, जमिनीवर काठी आपटली आणि सांगितलं, हे भूमाते, तुझ्या लेकराला पैशाची नळ आहे, तुझ्या लेकराला पैशाची नळ आहे, तो तुझ्याजवळ तुझ्या कुशीमध्ये रडायला लागला, त्याची गरज भागव. आणि मामानं जमिनीवर एक काठी मारली. काठी मारल्याबरोबरच जमिनीतून धनाची पैशाची पिशवी वर आली. ज्यावेळेस पिशवी वर आली त्यावेळेस लगमवा आणि सत्यवा दोघ्याही बहिणी पाहायला लागल्या आणि तोंडात बोटं घातली लगमवांनी. लगमवा एकदम लाजली आणि विचार करायला लागली, खरोखरच कालच मी शब्द दिला बाळूला की पैसा काय जमिनीत पिकत नाही, आणि आज बाळूने ही धनाची पिशवी जमिनीतून काढली. सगळी मंडळी म्हणजे भैरूआप्पा, त्याची पत्नी लगमवा, सत्यवा हे सगळे आश्चर्यचकित झाले. अशा प्रकारे मामा हे एक अवतारी पुरुष, देव अवतारी म्हणायला काही हरकत नाही.